तर आम्ही आता कोल्हापुरातल्या भैरेश्वर गावात आहे. भैरेश्वर मंदिर म्हणून मागे आपल्याला दिसतं. तर हे विष्णूचं मंदिर आहे. खूप प्राचीन मूर्ती आहे, खूप कोरीव मूर्ती आहे. हजारो वर्ष पांडवकालीन मूर्ती आहे. खूप रहस्य पण आहेत इथल्या मंदिराचे. खूप असे इंटरेस्टिंग फॅक्ट्स पण आहेत जे आपण आता या कमिंग व्हिडिओमध्ये बघत आहोत. तर साधारण 20 किलोमीटर कोल्हापूर सिटीपासून हे मंदिर आहे. तर बघत राहा, खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. हे मंदिर आता आपण एक्सप्लोअर करतोय. भैरेश्वर मंदिर कोल्हापूर. हां, मंदिर की. तर नमस्कार मित्रांनो, G2 बुलेटवर तुमचं स्वागत आहे. हा मे बी पहिला व्हिडिओ असेल मराठीमध्ये किंवा दुसरा असेल. तर स्पेसिफिक रिझन आहे मराठीमध्ये करण्यासाठी. तर आज आपण आहोत भैरेश्वर गावात भैरेश्वर मंदिर बघायला. तर इथं एक छान तळं आहे आणि तळ्यामध्ये एक छान असं मंदिर आहे. त्याच्या मागे, ह्या मंदिराच्या मागे पण तळं आहे. तर कोल्हापूरपासून साधारण एक 20 किलोमीटर हे गाव आहे भैरेश्वर. निसर्गरम्य असं सुंदर वातावरण. आम्ही पावसाळ्यात आलो आहोत. आता 16 ऑगस्ट आहे 2026 आणि पाऊस आत्ताच पडून गेला आहे थोड्या वेळापूर्वी. तर एवढं सुंदर मंदिर आहे आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे इथे असलेली प्राचीन विष्णू मूर्ती. तर अगदी आम्ही दर्शन झालेलं आहे, एकदम खूप छान दर्शन झालेलं आहे. खूप मूर्तीचे डिटेल्स एवढे अगदी डिटेल्डमध्ये आहेत की काय सांगू नका. आम्ही एकदम मूर्तीमध्ये हरवूनच गेलो होतो, बघतच बसलो होतो. तर असं हे सुंदर मंदिर आहे आणि इथून एंट्री आहे अशी. आम्ही गाडी इकडे लावलेली आहे आणि हा असा तळ्याच्या वरून चालत यायला रस्ता आहे. याच्या मागे पण तळं कंटिन्युअसच आहे. पूर्ण तळ्याच्या मधोमध हे मंदिर आहे. तर एवढं सुंदर असं हे छान मंदिर आणि छोटंसंच आहे. जी मेन आकर्षण आहे ती मूर्ती आहे तिची, जी पांडवकालीन म्हणतात, पण ते ॲक्च्युली खूप हजारो वर्षापूर्वी अजून असणार आहे. पांडवकालीन म्हणजेच ॲक्च्युली झाली खूपच पूर्वीची. तर अशी आहे. तर इथे एक विरगळ आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, हे उपासक आहेत. हे बहुतेक हात दिसतो म्हणजे जैन असावं, विरगळावर तसं मेन्शन्ड आहे. तर त्याच्यानंतर राजा दाखवलेले आहेत आणि त्यानंतर हे एक युद्धभूमी दाखवलेली आहे. एकदम विरगळ चांगल्या सुरक्षित ह्याच्यात आहे. इथे हात जरी असला तरी एक शिवपिंड आपल्याला दिसते इथे मध्ये. तर मेन मंदिर इथे आत आहे, ह्याच्या आत. तर मेन मूर्ती बघायच्या आधी आपण इथे अजून एक मूर्ती बघू. थोड्याशा चांगल्या अवस्थेत नाही आहेत. तर हे अशी बॅकसाईड आहे. हे पूर्ण मंदिर असं आहे. तुम्हाला एकदा वॉक व्ह्यू दाखवतो मस्तपैकी. तर हे बॅकसाईड आहे ॲक्च्युली, ही बॅकसाईड आहे. तर हे असं आपण मंदिरात आता प्रवेश करतोय. मंदिरात प्रवेश बघा आपण करत आहोत आणि ही एवढी सुंदर मूर्ती इथे विष्णूची आहे, शेषनागाची आहे. एकदम कोरीव काम आहे याचं. आणि हे जे मी आता होयसळ मंदिर जे बघून आलो बेंगलोरमध्ये, त्याची प्लेलिस्ट पण अवेलेबल आहे यूट्यूबवर माझ्या G2 बुलेट चॅनलवर. तर अगदी तसंच मला हे जे आलेले आहे. पण हे चालुक्य पिरियडचं पण असू शकतं किंवा सातवाहनचं पण असू शकतं किंवा त्याच्याही अजून प्राचीन असू शकतं. तर तुम्ही डिटेल्स बघू शकता. तर आपल्याला दादा माहिती सांगणार आहेत. गोविंद गुरु भैरेश्वर, भैरेश्वर गोविंद गुरु पुजारी. तुमचा फोन नंबर आहे का? फोन नंबर आहे सांगा. सांगतो की तुम्हाला. हां, तर आपले पुजारी आहेत साहेब, तर त्यांनी सांगणार आहेत आपल्याला. ह्या देवाची भक्ती म्हणजे असं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती अशी दक्षिण भारतात पश्चिम भागात अशी मूर्ती कुठं बघायला मिळणार नाही तुम्हाला शाहीग्राम शहरामध्ये. बरोबर. आणि ह्या देवावर म्हणजे आता तुम्हाला सांगतो, भाविक लोक गर्दी वाढली ह्या. आणि माहिती नव्हतं, युट्यूबला माहिती टाकल्यामुळे लोक आता कळालेलं आहे. हो हो. आता वर अवतार आहेत, मत्स्य, कास, वराह, नरसिंह, परशुराम, कनकी, बुद्ध, 10 अवतार आहेत. पायापाशी लक्ष्मी सेवा करतील आणि गरुड आहेत. समोर ब्रह्मा विष्णू महेश्वर आहेत. मी बोंबीतनं हा कमळाचा देठ गेलेला आहे.
इथं महादेवाची पिंड आहे. महादेवाची होय. पिंड आहे, बरोबर. आणि तुम्हाला अशा मूर्त्या बघायला मिळेल. कोरडू हम्म. आणि तळसंदे म्हणून गाव आहे. तळसंदेमध्ये तळसंदेमध्ये काय कोरडू आणि आपलं आता गंगावीला तिथे एक आहे झोपलेली अशी आहे. अशीच आहे हा, सेम, आणि- आणि त्यावेळीची आहे, पूर्वीची हा, जुनी. ती पूर्वीची काय. हम्म. आणि मिरज तिकटीला एक मूर्ती आपली आहे या मिरजकर टिकटीमध्ये. हो. अशीच आहे तर हा. ती घडवलेली आहे. घडवलेली अशी आहे. मूर्ती मिळणार नाही कुठे बघायला ही तुम्हाला. प्राचीन मूर्ती अशी नाही प्राचीन मिळणार. आहे. हो, प्राचीन बरोबर मूर्ती आहे. बरोबर. आणि फक्त पाणी घालणे, टॉयलने पुसणे आणि अभिषेक घालणे एवढंच. होय. तुम्हाला कोरी काम बघायला, नक्षीकाम किती बघा. थांबा हा थांबा. हा बघा नक्षीकाम किती आहे बघा. अरे वा, बरोबर. कुड्यातनं काठी जातील हे. वा 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 वा. आणि 4 सोमवार म्हणजे 5वा सोमवार म्हणजे शेवटच्या सोमवारी आमची यात्रा असते या शेवटच्या सोमवारी. ओके. होय. दर एकादशीला अभिषेक असतो. बुधवार श्रीकृष्णाचा वार बुधवार. आता भावी लोक भरपूर लोक यायल्यात. आणि आता पूर्वी आम्ही पाणी घालायला पाहून यायचं. वाट नव्हती, मग तिथनं लोक नावानं आम्ही घेऊन येतो होडीतनं. हा, होडीतनं पूर्वी. तर इथं जे बाहेरचं तळ दिसतंय आपल्या लोकांना इथे, तर त्या तळ्यातून ते पुजारी एकतर पोहून यायची किंवा होडीने यायची, नावेतून यायची आणि मग पूजा करायची. होडीतनं माणसं घेऊन आलो. हा. मग वर्षातनं एकदा लाकडी पूल कासव, वर्षातनं एकदा लाकडी पूल करायची यात्रेला. मग तिथनं पुढे मग एक 10 वर्षाने ब्रिज नंतर झालाय. ब्रिज झाला. पण मला एक सांगा, आता ही जे मंदिर आहे जे आपल्याला वर दिसतं, तर हे पण प्राचीनच आहे प्राचीन हे का? आता- फक्त मूर्ती सापडली तेव्हा त्यानंतर मग पूजा अर्चना? ही मूर्ती इथंच तस्मा झालेली आहे. हम्म. आणि हे नंतर हे पांडवकाली आहे. हे जांभी दगड आत आहे. ही नंतर पश्या बसले. बरोबर. आणि हे कॉलम जे आहे ते पांडवकालीन. पांडवकालीन, हा हा, पांडवकालीन. छत वगैरे. हा. पांडवकालीन. आणि आमच्या एक गावात मंदिर एक आहे, कोटेश्वर मंदिर म्हणून हा या. हम्म. 33 कोटी एका जागेला महादेवाचं मंदिर होय, जवळच आहे. जवळ आहे. हम्म. तिथं जुन्यातला गणपती आहे, मोठा नंदी आहे, हम्म. महादेवाची पिंड. हम्म. गावात बघण्याचं मंदिर आहे. पांडवकाली आहे ती. बर बर. तर त्याची माहिती पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढे देऊ. कोटेश्वर मंदिर ते पण आपण घेऊया. 33 कोटी एका जागेला आहे. होय. बर. तर आपण बघू शकता की विष्णू आहेत जे कॉस्मिक लेवलला अक्षरशः आपण असं बघू शकतो त्यांना. आणि ह्या अवतारात स्लिपिंग विष्णू आपण म्हणू शकतो. म्हणजे वाईट वाटून घेऊ नका, इंग्लिशचे शब्द वापरतोय मी. पण आपल्याला गुरवदादांनी कोरीव काम दाखवलेलं आहे मुकुटावर, पूर्णपणे कसं कसं कोरीव काम केलेलं आहे. परत डिटेल्स बघा तुम्ही. हातात चक्र आहे, ठीक आहे, परंतु नाभीतून बघा ब्रह्मा आलेले आहेत. त्यानंतर इथे 10 अवतार दाखवलेले आहेत. मत्स्य, कासव, त्यानंतर नरसिंह बघू शकता. तरच तसेच असे पुढे पुढे अवतार आहेत. परत हे शेवटचे जे आहेत ते कल्की अवतार आहेत. बुद्ध आहेत. इथं पायात लक्ष्मी माता आहे, सेवा करत आहे. तळ्यात खाली गरुड आहे. गरुड आहे. आमच्या तळ्यात मंदिरात, तळ्यात पाण्यात कितीही कमळाची फुलं असून द्यात आणि उगावत्यात. कितीही गळ काढला कमळाची फुलं येतातच आमच्या. कमळाची फुलं आणि येतात. गावाला पाणी वापरायला चालू आहे. हो, गावाला हो. प्याला धुणं नाही, आंघोळ नाही, यात गावाला प्याला पाणी वापरायला चालू आहे. बरोबर बरोबर. गावाला. होय. तर या पाण्यातून आपण कमळ 24 तास 365 दिवस कमळ येतातच कितीही काढले तरी. तर अशी ही सुंदर मूर्ती एकदम आपल्याला गुरुदादांनी दाखवलेली आहे इथं. परत तुम्ही बघू शकता इकडे हनुमान आहेत. बाकी अजून छोटे छोटे मूर्त्या पण आहेत. बाहेर वेगळं आहे ना. विरगळ आहेत, बाहेर दाखवलं मी सुरुवातीला व्हिडिओमध्ये. परत इथे शिवपिंड आहे, शिवपिंड बघू शकता तुम्ही. तर आता आपण बाहेरचं बघू. गुरुदादा धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आणि तुमचा फोन नंबर असेल तर मी खाली लिहून ठेवतो. कोणाला अभिषेक वगैरे घालायचं असेल तर इथे येऊ शकता, दादांना संपर्क करू शकता फोन नंबरवर त्यांच्या. तर आता आपण असंच बाहेर जाऊ. तर इथं नंबर आहेत. गोविंदा गुरव आहेत दादा, त्यांचे नंबर आहेत. घरातलं जायचं हे सर्व त्यांचे घरातले आहेत. गणपती गुरव आहे, कृष्णात गुरव आहेत. तर त्यानंतर हे आपण जे बघत होतो सुरुवातीला मंदिर बाहेरून, तर हे तळ्याच्या मधोमध आहे. हे तळ बघू शकता तुम्ही कंटिन्युअस एकदम पूर्णपणे
आणि एवढं सुंदर दृश्य आहे तिथे. किती पाऊस लागून दे मंदिर बुडत नाही आमचे. मंदिर बुडत नाही. किती पाऊस लागून दे वर देवळा हवा आहे, फुलाव येत नाही, देवळात पाणी येत नाही, किती पाऊस लागून दे. वा. तलावात कसं काय बांधले म्हणायचे पांडव पूर्वीच पांडवांच्या काळाने बांधलेला आहे. पूर्वी? हो हो. विष्णू समुद्रातच आहेत ना वरती, बरोबर आहे की. समुद्रातच आहेत. मग हे आपलं पाणी म्हणजे समुद्राचंच आहे. तसंच आहे हे. म्हणजे हे बघा किती आपलं वैज्ञानिकदृष्ट्या किती आपलं एकदम छान सुरेख बांधकाम आहे. तर हे असं एवढं सुंदर मंदिर आहे. अक्षरशः आता इथेच मी एक अर्धा तास बसणार आहे आणि पुढचं कोटेश्वर जे मंदिर आहे ते आता आम्ही ह्याच्यानंतर व्हिडिओनंतर दाखवू. आता यश आहे, तो यश कंटाळलेला. यश म्हणतो अरे किती व्हिडिओ करतोय, चल म्हणून लवकर. असू दे यश, जाऊ आपण लवकरच जाऊ. तर बघू शकता तुम्ही असं हे सुंदर विरगळ आहे. तर G2 बुलेट, शुभम लोळगे, आता ह्या चॅनलवरून आपण खूप पुढचं कोटेश्वर मंदिर पण बघणार आहे. पूर्वचीच म्हणून आहे. हां गोरखचीच पूर्वीच आहे ते. बर. इथं महादेवाची पिंड आहे तिथे बी. कुठं इथं हे झाड आहे ते? हां हां महादेवाची पिंड आहे ते. गुरु देवस्थान आहे. हां सद्गुरू हां महाराज. हां हां हां. ते दत्ताचं मंदिर आहे. बर बर बर. तर पाठीमागं आहे नागराज. नागराज. आणि हां पूर्वी म्हणून एक ध्वज राजा म्हणून उभा कराठी. हां तिथं दगडाचा जांभळ्याचा तक्का आहे तिथं दगडाचा. हां हां त्यात लाकडाचा बुंदी आहे, ती कुजत नाही. हां. किती बी पाणी असू दे कुजत नाही. इथं तळ्यात हा. का कुठलं आहे? ते ध्वज राजा म्हणून उभा कराठी. बर, बर. दगडाचा तुकडा आहे तो. बर ते पाणी आटले की ती दिसतंय ते पूर्ण. बर बर पूर्ण तळ आटले की दिसते ते. बर. पूर्ण तळ आटले की दिसतंय ते. ओके, हाय दिसतंय ते. चला तर आपण आता असंच पुढे जाऊ. तर हे आता आपण आलेलो आहे कोटेश्वर मंदिरला. तर आपण आता छान दर्शन घेऊन झालेलं आहे आपलं. आणि इथे हे पण प्राचीन मंदिरच आहे. तर बाहेर आपल्याला खूप विरगळ दिसलेले आहेत, तरी इथे पण एक साधारण आपण बघू शकतो. इथे पण खूप छान अशा रेखीव मूर्त्या आहेत. तर आपण आता कोटेश्वर मंदिर छान आहे, प्राचीन आहे, गावातच आहे इथे बैरेश्वरमध्ये, पाटील गल्लीमध्ये. तर हे असं आहे. तर मागचे जे विरगळ आहेत ते एकदा तुम्हाला दाखवतो. तर हे असं प्राचीन मंदिर आहे. इथे आतमध्ये आपण आत्ता जस्ट कोटेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेतलं, महादेवाचं. तर हा जो बाहेरचा हा पॅसेज आहे, तिथे विठ्ठल रुक्मिणी बघितले आपण. आतमध्ये इथे गणपती होते, नंदी होते आणि कोटेश्वर महादेव होते इथे या ह्याच्यात. तर इथे आपण विरगळ बघू शकतो. एवढे प्राचीन विरगळ जे आहेत ते इथे आहेत. तर विरगळ डिकोड करणे पण एक आपल्याला आता समजून घ्यायला पाहिजे. एवढं लक्षात नाही आहे माझ्या, बट असं म्हणतात की खालून वाचावा लागतो, असं काहीतरी असतं ते, किंवा वरून वाचावा लागतो. मे बी असं असेल की हे आता जसं महादेवाचे उपासक आहेत, तर त्यानंतर हे त्याच्याखाली 2 नंबरला आपण बघतो, तर 3 नंबरला युद्ध झाले वगैरे. तर किंवा असंही असू शकतं की वाईस वर्सा, उलटं पण असू शकतं. राजा होता, युद्ध झाले, मग ते सगळं नीट व्यवस्था रचना केली आपल्या राज्याची, त्यानंतर ते महादेवाचे हे होते. तर ह्याचं एक तंत्र आहे विरगळ वाचण्याचं. तर मी तर एवढा एक्सपर्ट नाही आहे, पण 100% हे खूप जे आपल्याला दिसतात प्राचीन विरगळ इथे. तर हे असं आहे कोटेश्वर मंदिर. तर आता भेटू हरेश्वर मंदिर म्हणून एक आहे बीडच्या जवळच.
म्हणजे बहिरेश्वर, बीड असं जे कोल्हापूरपासून अगदी जास्त लांब नाही, 20-25 किलोमीटरवरच सगळी गावं आहेत. फुलेवाडीपासून पुढे जावं लागतं. तर ते आता आपण बघू. चलो.